तर आज आम्ही पालकची चपाती आणि पालक पनीर बनवणार आहेत. तर पहिलाच लावण्य पण माझ्यासोबत आहे. पालक धुवून कापून घेतला, मग कापला, मग वाटण्याच्या ह्याच्यामध्ये टाकला. मग त्याच्यानंतर कापून झाल्यावर आता मिक्सरमध्ये वाटून घेतलं. तर लावण्य आवाजाने ते हे करत होती. त्यानंतर ती कच्चं खायला लागले पालक आणि नखरे चालू होते तिचे, नखरेवालीचे. पीठ मळायला घेतलं तर त्याच्यामध्ये पण ती खेळायला लागले, नखरे करायला लागले. हाल केले तिने खूप माझे. त्याच्यामध्ये पिठामध्ये मी मीठ घातलं, तेल घातलं. त्याच्यानंतर पालक त्याच्यामध्ये टाकून पीठ मस्त मळून घेतला. पीठ मळून झाल्यावर मग तो 10-15 मिनटंपर्यंत झाकून ठेवला. त्याच्यानंतर परत दुसरे पालक घेतला, धुवून ते एका टोपामध्ये शिजवण्यासाठी ठेवला. ते बाफ मारतात थोडीशी, त्याला वाफायला ठेवला. त्याच्यामध्ये पाणी टाकला आणि मग झाकण लावलं आणि झाकून मग ठेवून दिला. त्याच्यानंतर किचन घाण झालं होतं, ते साफ केलं. बघितलं मग पालक झालेलं, मग ते बंद केलं. कांदा वगैरे कापून घेतला. त्याच्यानंतर मम्मीने लसूण साफ करून ठेवलेला. बारीक कांदा कापून घेतला, एकदम बारीक करून घेतला. त्याच्यानंतर मग टोमॅटो एकदम बारीक धुतलं स्वच्छ, आणि मग टोमॅटो पण कापून घेतलं, मस्तपैकी एकदम बारीक केलं. मग ते एका ताटामध्ये सगळं ठेवलं. आलं पण किसून घेतलं, कोथे पण कापून ठेवलं, सगळं ताटामध्ये रेडी करून ठेवलं. मग पालक पाण्यातून काढलं, गरम पाण्यातून. मग ते थंड होण्यासाठी ठेवलेलं. तोपर्यंत मी पनीर कापून घेतलं. थोडंसं एक्स्ट्रा होतं ते ठेवून दिलं. मग कापून घेतल्यावर तेल गरम करत ठेवलं. मग त्याच्यामध्ये तेल गरम होईपर्यंत मी वाटण करून घेतलं. वाटण झालं पालकचं. मग त्याच्यावर तेल गरम झालं, त्याच्यामध्ये पनीर फ्राय करून घेतले. फ्राय करून झाल्यावर थोडेसे गोल्डन सारखे झाले. त्याच्यानंतर मी ते काढून घेतले. मग त्याच्यातच तेल टाकलं आणि त्याच्यामध्ये लसूण टाकला. जिरं टाकलं आधी. मग त्याच्यामध्ये लसूण किसून टाकल्यानंतर कांदा टाकला. कांद्यामध्ये आलं टाकलं. मग ते पूर्ण मस्त शिजण्यासाठी ठेवून दिलं झाकून देऊन. मग शिजल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकलं. टोमॅटो पण शिजत ठेवलं. त्याच्यावर पण झाकण देऊन मग ते शिजून ते एकजीव करून घेतलं. मग ते शिजून झाल्यावर त्याच्यामध्ये मसाला टाकला, हळद टाकली, आणि मग पालकचं जे वाटण करून घेतलेलं ते पालकचं वाटण करून त्याच्यामध्ये टाकून दिलं. मग त्याला पण चांगलं मिक्स करून घेतलं. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून दिलं, ते भांडं धुवून, आणि मग ते झाकण देऊन ठेवलं. झाकून ठेवलं थोड्या वेळपर्यंत. मीठ टाकलं. तोपर्यंत मी भातासाठी पाणी ठेवलेला. मग ते उकळत होता. मग त्याच्यामध्ये तांदूळ धुवून टाकले. 2-3 पाण्यामध्ये तांदूळ धुतले आणि मग त्याच्यामध्ये मीठ टाकलं, आणि मग झाकण लावून ते ठेवून दिले भात होण्यासाठी. मग हे बघितलं तोपर्यंत ही ग्रेव्ही पण झालेली, उकळत होती. मग त्याच्यामध्ये पनीर टाकलं. मग पनीरवर त्याच्यावर थोडं कोथिंबीर टाकून झाकण देऊन ठेवलं. थोड्या वेळानंतर 5 मिनटानंतर त्यात परत गॅस कमी केला. मग मी दही टाकायला विसरली, ते नंतर मी शेवटी टाकली. मग थोड्या वेळापर्यंत 2-3 मिनटं अजून गॅस चालू ठेवला. मग आता खिचडी तयार करत होती. डाळ. मग डाळीसाठी डाळ धुवून घेतली. मग गॅसवर ठेवली. त्याच्यामध्ये पाणी टाकला, जेवढा लागेल तेवढं, त्याप्रमाणे टोमॅटो टाकला, कांदा टाकला, झाकण लावून शिजण्यासाठी ठेवून दिलं. मीठ टाकलं आणि झाकण लावून ठेवून दिलं. तोपर्यंत आपण पीठ मळून ठेवलेला, तो पिठाचे गोळे करून
चपात्या केल्या, चपात्या लाटत होती. मग चपात्या बनवल्या मस्तपैकी. पटकन चपात्या बनवल्या. मग लावण्य आली. मग तिने पण अशीच मस्ती करत होती. तिला पण मी चपाती बनवायला रडत होती. माझ्याकडेच मला सांगते मला पण दे. तिच्याकडे पण दिली मी चपाती लाटायला. मग चपाती लाटली लावण्याने. मी तिच्याकडून घेतली, शेवटची होती ती. मग ती पण झाल्या, आपल्या चपात्या झाल्या होत्या. तिला खेळायला मी पीठ तिच्याकडे दिलेला. मग नाहीतर हार केलं असते तिने माझी. तर चपाती झाल्या. मग चपात्या डाळ ठेवलेली शिजण्यासाठी. मग त्याला तडका द्यायचा होता. त्याच्यामध्ये जिरं टाकलं, लसूण टाकलं, आलं टाकलं आणि हळद टाकून मग डाळीला फोडणी दिली. तडका दिला, त्याच्यावर कोथिंबीर टाकलं. मग ठेवलं शिजत. हे मम्मीने भाजी तयार करून ठेवलेली, ते का छोट्याशा वाटीमध्ये काढून ठेवली. आणि मग ह्या चपात्या बनवल्या. मम्मीने बनवली भाजी, ही डाळ आणि हे भात बनवलेलं. आणि त्याच्यानंतर हे होतं पनीर भाजी. त्याच्यानंतर आम्ही गेले मग केळीचा खोळा आणायला. कारण त्याच्यामध्ये उपवास सोडायला त्याच्यामध्ये जेवायचं असतं आणि गाईला पण जेवण द्यायचं होतं. तर तिकडून लावण्य गेली ते गाईच्या पिल्लाजवळ खेळायला. तिकडून आले, आम्ही घरी येत होते. फूल घेतलं तिकडून लावण्याला देण्यासाठी. मग केळीचे पाण्याचे ते भाग केले, 3-4 भाग केले. मग त्याच्यानंतर ताटावर खोळा वगैरे धुवून घेतला, त्याच्यावर ठेवला आणि मग जेवण वाढलं. गाईला जेवण द्यायचं होतं. सगळे प्रकार जेवढं जे केलेलं तेवढं सगळं वाढून घेतलं. आणि मग चाललं आता जातात आम्ही. तर लावण्याला पण मी. त्याच्यानंतर आम्ही गेले शेतामध्ये गाईला जेवण घेऊन. लावण्या पण माझ्यासोबत होती, चालत होती ती. उचलायला नाही सांगत, खालीच चालायला पाहिजे तिला. मग गेले आम्ही गाईला जेवण घेऊन. गाई थोडीशी लांब होती, तिकडे आम्ही चालत तिथपर्यंत गेले. फायनली ती गाय होती गोठ्याजवळ. चालली कचरामध्ये, काही नाही, पायाला काटा वगैरे लागत नाही तिच्या. मी गेली गाईच्या जवळ. ती काही करत नाही, गाई चांगली आहे, ती मारत नाही. मग मी खोळा काढून घेतला बाजूला, ताट त्यात तिकडून बाजूला केलं. खोळ्यावरती गाईला जेवण. मग ती गाईने बघितलं आणि मग ती आली खाण्यासाठी. कुत्रे पण आलेले खाण्यासाठी. ते गाईंनी जेवण खाऊन घेतलं. मग पाणी आणलेलं, तो पाणी पण ठेवून दिला गाईजवळ पिण्यासाठी. मग गाईने पिला पाणी वगैरे. मग आम्ही त्याच्यानंतर पाया पडला गाईचा. मागूनच पडतात पाया गाईचा. लावणं घेतला आणि मागून पाया पडला, गाईचा आशीर्वाद घेतला आणि थोडा वेळ थांबले. मग गाई खात होती, जेवण खाल्लं, पाणी वगैरे तिने पिलेला. तिकडून आले. मग त्याच्यानंतर मी दिवा लावला. मग दिवा लावल्यानंतर देवाला फुलं चढवली. फुलं चढवून झाल्यावर मग त्याच्यानंतर शेव ठेवली. असं बनवायचा होता. मग शेव पाणी ठेवलं, त्याच्यामध्ये तूप टाकलं. तूप उकळून झाल्यावर त्याच्यामध्ये शेव टाकली. मग शेव पूर्ण शिजून झाल्यावरच गूळ घालायचं, नाही तर शेव मग शिजत नाही. नंतर ते जायफळ टाकलं. मग नंतर शिजून झाल्यावर गूळ टाकलं. मग परत ते केलं. मग त्याच्यानंतर खोबरं किसून घेतलं. मग त्याच्यावरून खोबरं पण टाकून घेतलं. मग लावण्यावर तिचं छोटा दादासोबत खेळत होती. मग बबूला जेवण दिलं आम्ही. ते छोट्याचे पिल्लू आहे आमच्या घरी, मग त्याला पण जेवण घातलं.
त्याच्यासोबत ती खेळत होती. मग दुसरे मोठे बुबू होते ते पण आलेले, मग त्यांना पण चपाती